हॉस्पिटलच्या बाकड्यावर बसून गणपतराव आपल्या बायकोकडे पाहत होते आणि बायकोचा हट्ट पूर्ण करण्यासाठी बायकोला त्यांच्या लहान मुलाला भेटायचं होतं. परंतु त्यांचा लहान मुलगा फोन उचलत नव्हता आणि त्याला त्याच्या आईला भेटणं तितकं महत्त्वाचं वाटत नव्हतं. ह्याच गोष्टीचा गणपतराव विचार करत होते. अरे, ज्या मुलाला 9 महिने पोटात वाढवलं त्या आईने तिचा जीव धोक्यात घालून तिच्या मुलाला जन्म दिला. त्याच मुलाला आज वेळ नाही स्वतःच्या आईला पाहण्यासाठी. किती निष्ठुर आणि क्रूर स्वभावाचा माझा धाकटा मुलगा आहे, गणपतराव विचार करत होते. आणि दुसरीकडे विचार करत होते की माझी मोठी सून विधवा असून देखील प्रत्येक वेळी आमच्या दोघा म्हातारीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली आहे. ह्या गोष्टीची चीड येऊन रागाने गणपतरावांनी असा काही निर्णय घेतला की बायकोच्या 13व्याच्या दिवशीच गणपतरावांनी त्यांच्या धाकट्या मुलाला खूप मोठा धडा शिकवून जन्माची अद्दल घडवली. आणि त्यांची धाकटी सून देखील शरमेने मान खाली घालून तिच्या घरी निघून गेली. उद्या गणपती बाप्पा येणार, गणपती बाप्पांचं आगमन होणार ह्या आनंदाने किशोरीताईंचं मन भारावून गेलं होतं. कारण त्यांना माहीत होतं की सणासुदीच्या कालावधीमध्ये त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या घरी कोकणात गावच्या घरी बाप्पांचं आगमन करण्यासाठी येत असतात. दिवाळीला नाही जमलं तरी गणपतीच्या सणासाठी कोणतीही कोकणी माणसं मागे पुढे पाहत नाही हे किशोरीताईंना पूर्णपणे ठाऊक होतं. म्हणून किशोरीताईंची लगबग सुरूच होती. गणपतराव हे रेल्वे खात्यात कामाला होते. गावची शेती, मच्छी व्यवसाय हे सगळं पाहून गणपतराव आपली नोकरी करत होते. गणपतरावांना 2 मुले होती. दोन्ही मुलांचे लग्न झाले होते. गणपतरावांच्या मोठ्या मुलाचं लग्न हे आईवडिलांच्या पसंतीच्या मुलीसोबत झालं होतं. तर गणपतरावांच्या धाकट्या मुलाचं लग्न सुजयने त्यांनी त्यांच्या मर्जीने केलं होतं. हे सगळं असलं तरी आईवडिलांनी त्यांच्या सुनेला स्वीकारलं होतं. गणपतीचा सण आला, दिवस उजाडला आणि किशोरीताई आपल्या मुलांची, नातवंडांची, सुनेची वाट पाहत होत्या. त्यांचा मोठा मुलगा सून आणि नात आली. त्यांची मोठी सून मुक्ता तिने लगबगीने आवरण्यासाठी सुरुवात केली. घरातील साफसफाई, गणपती बाप्पांची आरास ह्या सगळ्या गोष्टी केल्या. परंतु अजूनही त्यांचा धाकटा मुलगा आणि त्यांची सून आली नव्हती. सगळेजण त्यांचीच वाट पाहत होते. परंतु अचानक दारासमोर गाडी थांबली आणि सुजय गाडीमधून एकटाच उतरला. गणपतरावांनी विचारलं, सुजय, तू एकटाच आलास? तेव्हा सुजयने सांगितलं, हो बाबा, तुमची सून श्रेया तिच्या मम्मी पप्पांच्या घरी गणपतीला गेली आहे. हे ऐकताच किशोरीताईंना खूप वाईट वाटलं. का सुजय, तिला आपल्या घरी गणपती बाप्पा येतात हे माहीत नाही का? तरी ती तिच्या आईवडिलांच्या घरी का गेली? तेव्हा सुजयने सांगितलं, आई बाबा, माझी बायको मॉडर्न आहे आणि तिला तिच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. मी तिला नाही अडवत. ती तिचे निर्णय स्वतः घेते. गणपतरावांनी मुलाचं उत्तर ऐकलं आणि सांगितलं, ठीक आहे, तू आला आहेस ना, बस झालं. आनंदाने घर न्हावून निघालं. बाप्पा आल्याने 7 दिवस घरामध्ये सगळीकडे आनंदी आनंद होता. 7 दिवस कसे गेले कोणालाही समजलं नाही. आता परतीची वेळ आली होती. त्यांचा छोटा मुलगा निघून गेला. आता राहिला होता मोठा मुलगा. तेही निघण्यासाठी तयार झाले होते आणि रोड क्रॉस करत असतानाच अचानक त्यांच्या मोठ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि तो जागेवरच गतप्राण झाला. हा धक्का किशोरीताईंसाठी आणि गणपतरावांसाठी तसाच मुक्तासाठी सोपा नव्हता. 3 वर्षाच्या नातीला आणि तरुण बायकोला सोडून गणपतराव यांचा मुलगा गेला होता. तेव्हापासून तर ते आजपर्यंत मुक्ताने कधीही गणपतरावांना आणि किशोरीताईंना एकट्याला सोडलंच नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी हॉस्पिटलच्या वाकड्यावर बसलेल्या गणपतरावांना आठवत होत्या आणि ते विचार करत होते की सून असून आणि विधवा असूनही किती करत आहे आमच्यासाठी. आमचा मुलगा गेल्यानंतर देखील ती आमच्यासाठी जगत आहे. मग मी का तिच्यावरती अन्याय करायचा?
ह्याच गोष्टीला साक्षी ठेवून गणपतरावांनी आज त्यांच्या मोठ्या सुनेला न्याय मिळवून दिला होता. सुजय अजून कसा काय आला नाही? तुम्ही त्याला फोन केला होता का? नव्हता. माझं मन खूप घाबरत आहे, मन विचलित होत आहे. किशोरीताई घाबरत घाबरत गणपतरावांना म्हणत होत्या. हा, आत्ताच येतच आहे. मी त्याला फोन केला होता. तू ध्येय ठेव, एवढा दूरवरून येणार आहे म्हटल्यावर वेळ लागणारच आहे ना. असं तर नाही की बसमध्ये बसला आणि 2-3 तासात लगेच पोहोचला. गणपतराव आणि किशोरीताईंना खोटे सांगून गोळ्या दिल्या. गोळ्यांमुळे किशोरीताईंना गाढ झोप आली. बाबा, आई झोपली आहे. कमीत कमी तुम्ही तरी जेवण करा. आईची काळजी करण्यासाठी तुम्हाला स्वस्थ राहणं गरजेचं आहे. किचनमधून बाहेर येऊन मुक्ताने प्लेट गणपतरावांसमोर ठेवली. भरल्या डोळ्यांनी गणपतरावांनी जेवण केलं. त्यांना पोट भरणं पण महत्त्वाचं होतं, कारण हॉस्पिटलच्या त्यांना फेऱ्या माराव्या लागत होत्या. गेल्या 1 महिन्यांपासून किशोरीताई खूप आजारी होत्या. हॉस्पिटल तर फक्त बहाणा होता, कारण डॉक्टरांनी तर आधीच सांगितलं होतं की तुमच्या बायकोकडे खूप कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. डॉक्टरांनी किशोरीताईंना राहिलेल्या दिवसात खूप खुश ठेवण्यासाठी सांगितलं होतं. गणपतरावांना माहीत होतं की किशोरीताईचे सुख त्यांच्या लहान मुलामध्ये, सुजयमध्ये आहे. गणपतरावांचा छोटा मुलगा सुजय दुसऱ्या शहरात जाऊन राहत होता. सुजयचं लग्न झालं होतं आणि त्याला 2 मुली आहेत. आणि सुजयची फॅमिली किशोरीताईकडे कमी येत होती. सुजय आणि त्याची बायको श्रेया जेव्हा पण येत होते तेव्हा श्रेया मुलांना घेऊन तिच्या माहेरी जायची आणि सुजय फक्त 2 दिवसच गणपतरावांकडे आणि किशोरीताईंकडे राहत होतं. 2 दिवस आई बाबाकडे राहिल्यावर सुजय त्याच्या सासरी जात होता. किशोरीताईच्या मोठ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यामध्ये तो गेला आणि तो गेल्यापासून किशोरीताई आजारी पडल्या. आणि किशोरीताईंची मोठी सून मुक्ता सासू सासऱ्यांची खूप सेवा करण्यासाठी तिथेच असते आणि ती खूप मनापासून आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करत होती. मुक्ताला एक मुलगी आहे. ती 7वीमध्ये शिकत आहे. गणपतरावांना काही महिन्यापूर्वीच कळाले की त्यांच्या बायकोला हृदयाचा रोग आहे. गणपतरावांनी किशोरीताईचा सगळीकडे इलाज केला, परंतु त्या आता व्यवस्थित होणार नव्हत्या. किशोरीताईंना खूप दवाखाने दाखवले, ॲडमिट केले, परंतु काहीच उपयोग झाला नाही. आणि त्यामुळेच आता किशोरीताईंना घरी ठेवलं आहे आणि घरूनच हॉस्पिटलमध्ये जाऊन इलाज करत आहे. आणि गणपतराव पण आपल्या बायकोची सेवा करत आहे. आणि मुक्तासुद्धा तिच्या परीने सगळे प्रयत्न करत आहे. मुक्ताची मुलगी शाळेतून आली की पहिल्यांदा तिच्या आजीपाशी जाते आणि शाळेत काय काय घडलं हे सगळं सांगते. आणि स्टोरी बुकमधून तिच्या आजीला स्टोरीसुद्धा वाचून सांगते. आणि ह्यामुळे किशोरीताईंना आनंद मिळतच होता. मुक्ताचा स्वर्गवासी नवरा छोटीशी नोकरी करत होता. घर भागवत नव्हतं, परंतु वडिलांच्या पेन्शनचा हात त्याला होता, त्यामुळे व्यवस्थित होतं. लहान भावाच्या बायकोला श्रेयाला तिच्या नवऱ्याच्या कमाईवर खूप प्रचंड घमंड होता. श्रेया तिच्या मोठ्या जावेला आणि तिला कोणतीही इज्जत देत नव्हती. जेव्हा पण ती सासरी येत होती तेव्हा ती सगळ्यांना ऑर्डर सोडत होती. किचनमध्ये पायसुद्धा ठेवत नव्हती. घरामध्ये 1 रुपयासुद्धा तिच्या नवऱ्याला सुजयला देऊन देत नव्हती. शिवाय तिला सासूबाईच्या आजाराबाबतीत काहीच देणं घेणं नव्हतं. आणि इकडे मुक्ता खूप ध्येयवान होती. ती छोट्या पैशात पण घर चालवत होती. ती तिच्या सासू सासऱ्यांना आपल्या आईवडिलांप्रमाणे सांभाळत होती. मुक्ताच्या नवऱ्याचं जेव्हा निधन झालं तेव्हा तिला तिच्या माहेरचे नेण्यासाठी तयार होते. पण तिला माहीत होतं की माहेरी 2 भाऊजया आहेत. त्या भाऊजया तिचं जीवन नरक बनवतील, त्यामुळे ती बाहेर गेली नाही. तिचा छोटा दीर पण तिथे नव्हता.
शिवाय तो कधी कधीच त्याच्या आईवडिलांकडे येत होता. तसं पण सासू सासऱ्यांपाशी कोणीतरी पाहिजे असं तिला वाटत होतं. त्यामुळे ती राहिली. मुक्ताची आई मुक्ताला म्हणाली होती की मी तुझ्या मुलीला सांभाळते, तू दुसरं लग्न कर. पण यासाठी मुक्ता तयार झाली नाही. ती तिच्या मुलीला माहेरी सोडणार नव्हती आणि मुक्ताला तिच्या सासरपासून तिच्या मुलीला लांब ठेवायचं नव्हतं. कारण तिला पण तिच्या आजी आजोबांचं प्रेम भेटावं असं मुक्ताला वाटत होतं. मुक्ता, तिची मुलगी, गणपतराव आणि किशोरीताई ह्या चौघांनी मिळून नवीन आयुष्य जगण्याचा विचार केला होता. सगळं छान होतं, पण किशोरीताईला आजार झाल्यापासून सगळेच दुःखात होते. मुक्ता जास्त शिकलेली नव्हती, त्यामुळे ती कुठे नोकरी पण करू शकत नव्हती. पण गणपतरावांच्या पेन्शनवर गणपतराव आपल्या सुनेची आणि नातीची चांगली काळजी घेत होते. सुजयला खूप वेळा आई आजारी आहे म्हणून फोन मेसेज केले, परंतु तो आला नाही. श्रेयाने सुजयला जाऊन दिलं नव्हतं. ती त्याला म्हणाली की आत्ता फक्त तुमची आई आजारी आहे. जेव्हा तुमची आई या जगात नसेल तेव्हा तुम्ही तुमच्या आईला भेटायला जावा, कारण तेव्हा पण तुम्हाला जावेच लागणार आहे. त्यामुळे आत्ता जाऊन विनाकारण त्रास करून घेऊ नका. आणि त्यामुळे सुजयच्या डोक्यामध्ये बायकोचं बोलणं फिट बसलं आणि तो फक्त आता आई कधी तेव्हा घरी जातीये याचीच वाट पाहत बसला. पण त्याला हे समजतच नव्हतं की त्याच्या आईचा जीव तर त्याच्यामध्येच गुंतला आहे. आईला आपल्यालाच भेटायचं आहे. आईचे डोळे त्याला पाहण्यासाठी तरसत आहे हे मात्र त्याला समजत नव्हतं. मुले मोठी होतात, नोकरी करतात आणि त्यामध्ये त्यांच्या भावना पण मरून जातात. आई वडिलांपेक्षा त्यांना त्यांचा वेळ आणि पैसा महत्त्वाचा वाटतो. आणि हेच हाल सुजयचं होतं. तो रोज काही ना काही कारण सांगून जाण्यासाठी टाळत होता. किशोरीताईंना त्यांच्या लहान मुलाची नेहमीच आठवण येत होती आणि आपला मुलगा येईल ही आशा गणपतराव त्यांना खोटी सांगत होते. एके दिवशी मुक्ता आपल्या सासूच्या खोलीमध्ये जाऊन सासूला पाहू लागली, परंतु सासू गाढ झोपली होती. तिने सासूला स्पर्श केला, पण सासूने डोळे उघडले नाही. त्यामुळे ती पळत आपल्या सासऱ्यांपाशी गेली आणि गणपतराव पण तिथे आले. किशोरीताई कोणतीच हालचाल करत नव्हत्या. त्यामुळे पटकन गणपतरावाने डॉक्टरांना बोलावून आणले. डॉक्टरांनी किशोरीताईचा मृत्यू झाला आहे म्हणून सांगून टाकलं. आई गेल्याचं गणपतरावांनी सुजयला सांगितलं नाही. ओळखीच्या एका व्यक्तीने फोन करून सुजयला सांगितलं. सुजय त्याच्या परिवाराला घेऊन लगेच आला. किशोरीताईच्या मृत शरीरावर पंडित त्यांचे अंतिम संस्कार करत होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला पुढे यायला सांगितलं, कारण पंडितांना फक्त माणसांनी सांगितलं होतं की यांना 2-2 मुले आहेत, पण एक ह्या जगात नाही या बाबतीत पंडितांना माहीतच नव्हतं. जसं गणपतरावांना आणि मुक्ताला ऐकायला आलं की मोठ्या मुलाला पुढे पाठवा, तसे गणपतराव आणि मुक्ता मोठ्या मोठ्याने रडू लागले. गणपतराव पंडितांना म्हणाले की मोठा मुलगा ह्या दुनियेत नाही. त्यानंतर पंडितजींनी लहान मुलाला पुढे बोलवले तर सुजय पुढे निघाला होता, पण गणपतरावांनी त्याला अडवलं आणि गणपतराव म्हणाले की आम्हाला कोणता पण लहान मुलगा नाही. मी माझ्या पत्नीचे सर्व अंतिम विधी मी स्वतः करणार आहे. हे ऐकल्यानंतर सुजयला धक्काच बसला. बाबा, तुम्ही असे कसे बोलू शकता? मला माझ्या आईचा अंतिम विधी करू द्या. मी तुमचा लहान मुलगा आहे. हे बघ सुजय, तू सगळे हक्क गमावले आहेस. जो मुलगा आई जिवंत होती तेव्हा कधी तिला भेटायला आला नाही. नाहीतर मग अंतिम विधी करून तू आम्हाला काय दाखवणार आहे? तुझी आई तुला बघण्यासाठी तरसली होती, तरी पण तू आला नाहीस. तुझ्यामुळे तुझ्या आईला कधी शांती भेटणार नाही, कारण तुझ्या आईची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. तुझा मोठा भाऊ देवाघरी गेल्यावर तुझी आई आजारी पडली. ती व्यवस्थित होऊ शकली असती जर तुझ्याकडून तिला थोडं प्रेम आणि आपलेपणा मिळाला असता, तर ती व्यवस्थित झाली असती. पण तू तर तिला पाठच फिरवली. हे बघ सुजय, तू तुझ्या फॅमिलीला घेऊन इथून जाऊ शकतो. गणपतरावांनी त्यांच्या हाताने आपल्या बायकोचं
क्रियाक्रम केलं आणि त्यांनी सुजयला आईच्या मृत शरीराला स्पर्शसुद्धा करू दिला नाही. सुजय आणि त्याची बायको तेथून जाऊ शकली नाही, कारण बाकीची लोक त्यांना तेथून जाऊन देत नव्हती. 15 दिवसानंतर गणपतरावांनी जवळच्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना बोलून आणलं आणि ते म्हणाले की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या प्रॉपर्टीची वाटणी करणार आहे आणि त्याचे साक्षीदार तुम्ही राहणार आहात, कारण तुम्हाला पण कळेल की मी कोणावर सुद्धा अन्याय करत नाही. मी माझे मृत्यूपत्र बनवले आहे. मी ह्या जगात नसेल तेव्हा ह्या घरावर, माझ्या जमिनीवर, माझ्या बायकोंच्या दागिन्यांवर माझ्या मोठ्या सुनेचा, मुक्ताचा आणि तिच्या मुलीचाच म्हणजे माझ्या नातीचा हक्क असेल. बाबा, तुम्ही हा अन्याय करू शकत नाही. जर लहान मुलगा जिवंत असून तुम्ही तुमची प्रॉपर्टी मोठ्या सुनेच्या नावावर आणि नातीच्या नावावर करू शकत नाही. मान्य आहे की तुमचा मोठा मुलगा मरण पावला आहे, पण छोटा मुलगा अजून जिवंत आहे. त्यामुळे बाबा, ह्या प्रॉपर्टीवर फक्त माझा अधिकार आहे. आता दादा मोठा जिवंत नाही, त्यामुळे या सगळ्यावर वहिनीचा काहीच अधिकार नाही. मुक्ता वहिनीला तुम्ही माहेरी पाठवून द्या. सुजयची बायको पण श्रेया पण म्हणाली की हा बाबा, तुम्हाला 2 नातू असून सुद्धा तुम्ही तुमची प्रॉपर्टी नातीवर कशी करू शकता? हे तुम्ही योग्य करत नाही असं मला वाटतंय की मुक्ताने तुमच्यावर कोणती तरी काळी जादू केली आहे. त्यामुळेच तर तुम्ही असं वागत आहात. त्यामुळेच तर तुम्ही आमचा विचार करत नाही. आम्ही एवढ्या मोठ्या शहरात भाड्याच्या घरात राहत आहोत. आम्ही विचार केला की जर घरावर, जमिनीवर आणि आईच्या दागिन्यांवर आमचा हिस्सा मिळाला तर आम्ही तो हिस्सा विकून आम्ही शहरात एक फ्लॅट घेणार होतो. पण ह्या मुक्तामुळे यांचं स्वप्न धुळीस मिळालं. तुम्ही दोघं तुमचं तोंड बंद ठेवा. माझे दोन्ही पण मुले माझ्यासाठी मेली आहेत. सुजय, तू कधीच तुझ्या आईच्या तब्येतीबाबत विचारण्यासाठी आला नाही आणि तू कधीच तुझ्या आईच्या गोळ्या औषधांसाठी सुद्धा पैसे दिले नाहीत. जेव्हा म्हाताऱ्या बापाला तरुण मुलाच्या खांद्याची गरज होती तेव्हा का नाही आला? जेव्हा तुझी मोठी वहिनी आमच्या दोघांची सेवा करत होती, आमच्या दोघांची जिम्मेदारी घेत होती, तेव्हा तू का नाही आला? आणि आता प्रॉपर्टीचा विषय आहे म्हटल्यावर पुढे येऊन लगेच तोंड उघडत आहेस. तो कधीच येऊन मला म्हणाला नाही की बाबा, तुमचा एक मुलगा ह्या जगात नाही पण दुसरा मुलगा ह्या जगात आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी सगळ्यांचं सगळं करेल आणि मला जाब विचारत आहे. आणि तू श्रेया, तू कोणतीही सुनेची कर्तव्य पार पाडली आहेत, त्यामुळे प्रॉपर्टी बाबत माझ्याशी भांडत आहे. अगं, माझ्यासाठी एका मुलीचं कर्तव्य, एका सुनेचं कर्तव्य आणि एका मुलाचं कर्तव्य माझ्या मोठ्या सुनेने, मुक्ताने एकटीने पार पाडलं आहे. अगं, फक्त मुक्ताच आमच्यापाशी होती, जी प्रत्येक क्षणी सुख दुःखात आमच्या सोबती होती. जर कुठे हॉस्पिटलला किंवा मंदिरात जायचं असेल तर मुक्ता आम्हा दोघा म्हातारेला आधार देत होती. अगं, तिचं अन्नपूर्णा बनवून आमचं पोट भरत होती. मुक्ताने वाईट परिस्थितीत एक मुलगी बनवून दुःखाच्या वेळी आमचे अश्रू पुसले आहेत. मुक्ताने सर्व कर्तव्य निस्वार्थ पद्धतीने पार पाडले आहेत. कधीच तिने आम्हाला काही सुद्धा मागितलं नाही किंवा तिची कोणती इच्छा आहे हे सुद्धा सांगितलं नाही. आणि मग मला श्रेया सांग की तू एक सून असून ह्या घरासाठी काय केलंस? अगं, तू तुझ्या नवऱ्याला एका आईला भेटू दिलं नाहीस. तू तुझ्या सासूला एक ग्लास पाणी सुद्धा कधी आणून दिलं नाही. अगं, तुझ्यामुळे आमचा मुलगा आमच्यापासून लांब गेला. तो जास्त करून आमच्या घरी येत नाही. अरे, तुम्हा दोघांना आमच्या सुख दुःखाबाबत काहीच देणं घेणं नाही, तर तुम्ही प्रॉपर्टीवर हक्क का दाखवत आहात? मुक्ता आमच्या दोघांसाठी माहेरी गेली नाही. शिवाय तिने दुसरं लग्न पण केलं नाही. तिने तिचं आयुष्य ह्या घरासाठी समर्पित केलं. मुक्ताची मुलगी, माझी नात पण खूप चांगल्या मनाची आहे. ती नेहमी तिच्या आजीपाशी बसून तिला शाळेतल्या गमती जमती सांगून तिला हसवण्याचा प्रयत्न करत होती आणि दररोज ती कोणती ना कोणती गोष्ट
आजीला सांगत होती. ती मुलगी आहे म्हणून काय झालं? तिचा प्रॉपर्टीवर अधिकार नाही का? तिच्यामुळेच आम्हाला कळालं की आम्ही आजी आजोबा आहोत. मान्य आहे तुला 2 मुले आहेत, पण तुझे दोन्ही पण मुले तू कधीच आमच्यापाशी सोडले नाहीत. ते आमच्या अंगाखांद्यावर खेळलेच नाही. मग आम्हाला कसं कळणार की आम्ही त्या 2 मुलांचे आजी आजोबा आहोत? तुझी मुले कधीच एक रात्र सुद्धा आजी आजोबांसोबत झोपले नाही किंवा गप्पा सुद्धा मारल्या नाहीत. आयुष्याचं काही खरं नाही. कधी काय घडेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे मी आजच माझ्या प्रॉपर्टीबाबत सगळ्यांना सांगितलं आहे. मी गेल्यानंतर कदाचित तुम्ही दोघं माझ्या मोठ्या सुनेला आणि माझ्या नातीला बेघर करू शकता. त्यामुळे मी माझं मृत्यूपत्र बनवलेलं आहे. गणपतरावांचे बोलणं ऐकल्यानंतर तिथे शांतता पसरली. श्रेयाने आणि सुजयने लाजेने मान खाली घातली आणि ते दोघे प्रॉपर्टीसाठी बाबांची माफी मागू लागले. त्यांना वाटले की माफी मागितल्यावर बाबा आमच्या नावावर काहीतरी प्रॉपर्टी करतील. पण गणपतरावांनी त्या दोघांना माफ केलं नाही, कारण त्यांचा आता त्या दोघांवर काडी मात्राचाही विश्वास नव्हता. तुम्ही दोघं तुमच्या घरी जाऊ शकता. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या मोठ्या सुनेसाठी आणि नातीसाठी मला काहीतरी करायचं होतं आणि ते नेमकं आज केलं आहे. त्यानंतर सुजय त्याच्या फॅमिलीला घेऊन दुसऱ्या शहरात निघून गेला. त्यानंतर गणपतरावांनी गावातील जमीन विकून त्याचे पैसे मुक्ताच्या नावावर केले आणि ते पैसे गणपतरावांनी मुक्ताच्या नावाने बँकेत टाकले. त्यामुळे मुक्ताला बऱ्यापैकी व्याज मिळत होतं. सध्या गणपतरावांना पेन्शन भेटत होती, पण ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना ती पेन्शन भेटत होती. पण त्यानंतर मुक्ता आणि मुक्ताच्या मुलीचं आयुष्य कसं असेल ह्या विचाराने गणपतरावांनी त्यांच्यासाठी सोय करून ठेवली होती. गणपतरावांनी 2 खोल्या भाड्याने दिल्या. त्यामुळे त्या पैशांतून त्यांच्या नातीच्या शिक्षणासाठी काहीतरी पैसे येतील. मुक्ताला सासऱ्यांच्या रूपात वडील मिळाले म्हणून तिला खूप आनंद वाटला. ती आता मन लावून आपल्या सासऱ्यांची काळजी घेत होती आणि अशा प्रकारे तिघेही आनंदाने आयुष्य घालवत होते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? गणपतरावांचा निर्णय योग्य होता की अयोग्य होता? हे कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.